म्हणतात जीवदान देऊ. प्रभू, आज जगाच्या बापाच्या मांडीवर माझी मान, हेच माझा मरण्याचा चान्स आहे. मला सुखाने जीव सोडून द्या. पशुचं मरण जर एवढं चांगलं होत असतं तर आपलं मरणही चांगलं होण्यासाठी बाबा काहीतरी करा. याचसाठी केला शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जग केला पाहिजे. त्याच्या नावानं असं भागवत केलं पाहिजे. तेव्हा त्यांना शांती भेटते. आपल्याला आपला उद्धार होतो, आपल्या जागेचा उद्धार होतो, भावनाचा, आपल्या मनाचा उद्धार होतो, आपल्या शरीराची शुद्धता होते. स्नान करने से शरीर की शुद्धता होती है, दान करने से धन की शुद्धता होती है, और नामस्मरण करने से आत्मा की शुद्धता होती है. कृष्णचंद्र भगवान के काय मागणी मागितली? इतना तो करना स्वामी गोविंद नाम रे जब प्राण से निकले श्री गंगा तट हो यमुना परीक्षितीचं रक्षण केलं होतं. उत्तरेच्या पोटात शुभ समयाला परीक्षितीचा जन्म झाला. कोणी परीक्षिती महाराज सर्वांनी जे जे काम केला. परीक्षिती आज जन्माला आला. थोडा मोठा झाला, त्याचे संस्कार केलेले आहेत. शास्त्रामध्ये 16 संस्कार आहे. आता 2च राहिले, लग्नाचा आणि मरणाचा. आणि परीक्षितीला राज्यात बसवलं. पांडव आज स्वर्गवानाला गेले. आणि राजा त्याला म्हणतात, जो प्रजेचं दुःख जाणतो त्याला राजा म्हणतात. एक दिवस परीक्षिती देवीची पवित्रता आणि दया. पहिला धर्माचा काळ कोणता आहे? सत्य धर्माचा आहे. एक सत्यदेवाची कथा आली आहे ग्रंथामध्ये. सत्यदेव जेव्हा दरवाजात उभा राहिला तेव्हा लक्ष्मी घरातून बाहेर निघाली. लक्ष्मी नाही का? लक्ष्मी घराच्या बाहेर. तू कोण? माझं नाव लक्ष्मी आहे. का चालली? या घरात माझे स्वागतच नाही. पण लक्ष्मीचं स्वागत असावं. ज्या घरामध्ये लक्ष्मी नाराज राहते, लक्ष्मी समजत नाही का? स्त्रिया या घरामध्ये दररोज स्त्रीचे अश्रू पडत असत, या घरात कधी